हाँ 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 हाँ, दिस इज द मलिया। ये देखो, ये है मलिया के माशे। ये हमारे गांव के नदी के माशे हैं और इसको हम अभी खाने वाले हैं। आणि तर या मित्रांनो, तुम्ही पण जेवायला म्हणजे नाश्ता एक प्रकारे आमचा भाकरी खातो आता आम्ही सकाळी 7:30 वाजता। तर या तुम्ही पण खायला, आम्ही पण खातो आणि भेटो पण थोडं भविष्य आल्यावर। तर चला या खायला। अरे तर गाईज, आम्ही एक डिलिव्हरी दिली आणि मी बसलो होतो पबजी खेळत। मी काय शूटच घेतला नाही, आतमध्ये पण गेलो नाही। मी जरा टाइमपास करत बसलो गाडीतच, कारण की लवकर झाला। आणि हा भावेश आमचा, काय भावेश? हॅलो, हाय। आमचा नेव फ्रेंड पुण्यातला आहे, मित्र आहे। आणि बापूला आता चालू दुसरी डिलिव्हरी द्यायला आम्ही, आणि याच मार्गाने जायचे आम्हाला। कुठे जायचे आपल्याला? पवेलियनला जायचं आहे। आता कुठे काय माहित नाही, तर आपण बघू आता तिथे गेल्यानंतरच काय ते। चला आता मग तिथे गेल्यावरच भेटू। आई पूर्ण पुन्हा सिटी ना रे, सिग्नल वगैरे बघ ना कसं पूर्ण पुन्हा सिटी नाही। स्ट्रेटच जाऊ दे, स्ट्रेटच। चला तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो मॉलच्या आतमध्ये। आता आपला आतमध्ये माल गेलेत घेऊन, आणि इकडे मस्त आहे रे, फर्स्ट टाइम आलो आहे मी मॉलमध्ये। तर आता माल डिलिव्हरी करू आणि निघू परत। अजून 2 ठिकाणी जायचं आहे, तिथे नाही जाणार, मी गाडीतच बसेल। तर एकदम इतकी मस्त चिल्ड वाटते, एकदम शांत। खाली भरपूर आहे, मोठं खाली पण भरपूर मोठं आहे। मी किती फ्लोअरला असेल? 2nd फ्लोअरला घेतो मी, अजून 2nd फ्लोअरला घेतो। मस्त भारी वाटतं, एकदम वातावरण शांत, लय भारी। फर्स्ट टाइम आलो मी मॉलमध्ये, फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये। चला आता भेटू आपण थोड्या वेळेला, त्यांना ते आल्यावर गेलं माल घेऊन, ते आल्यावर भेटू। हे आले 2 टारो आले आपले, आले। चला आता निघतो आम्ही, झाला आमची हाऊस, मजा झाली। चला आता निघूया, थेट भेटू आता गाडीत। आमच्या मालकाचा अंग कापत आहे सध्या, भूक लागले। मित्रांनो, लय मोठा सीन झाला, शूट नाही केला तेव्हा आलो ना। माझे दोन्ही घोडे आहेत ना, घोडे आज मला धोका दिला थोडासा। दोन्ही पण स्लिप झाल्या, डायरेक्ट दोन्ही पण स्लिप झाल्या, पडलो डायरेक्ट खाली। नशीब लागला नाही, पाय पटकन दोन्ही हात टेकलं मी खाली, नशीब लागला नाही। काय अरे काय हो, तुम्ही आज धोका दिला आपल्याला, काय रे, कधी धोका नाही देत, पण आज काही धोका नाही। ॲक्च्युली तिथं तेलकटच जागा आहे, मीच नव्हतं जायला पाहिजे होतं, मीच गेलो तिथं आणि पडलो। आता अजून 2 मॉल राहिले, तर मी ते 2 मॉलला काही शूट नाही घेणार। आपला योच एक मॉलमध्ये फिरलो, मी तिकडे जाणार नाही, मी पबजी खेळत बसेल। याला जाऊ दे, यांचा आहे ना, दाताने आपण ट्रॅव्हलिंगचा शूट घ्या मस्त, आणि मस्त एन्जॉय करू, कॉमेडी होईल। आता मी काय येताना थोडंसं आम्हाला झालं एकदा खाली हो, म्हणजे टेन्शन नाही, पण जाताना काय आपलाच दिवस आहे, मग आपण मजा करू। पार्ट 2 बनवेल मी, कदाचित जर मोठा झाला तर पार्ट 2 बनवेल। तोपर्यंत राहा आपला ब्लॉग पाहत राहा तुम्ही, मजा येणार आहे, मजा येणार आहे, मजा खूप मजा येणार आहे। तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, आपण असलं टेन्शन नाही घ्यायचं। हां, तुम्ही मला सपोर्ट करा, मी तुम्हाला हसवत राहील, पण थोडासा मला टाइम द्या, कारण की मी पण काहीतरी मला बॅकअपला जर असं असलं ना कोणी, मग तुम्ही हसले 100%, तरी पण आपण ट्राय करतो तुम्हाला हसण्याला, टेन्शन नको। चला डायरेक्ट आपण आता व्हिडिओ जातानीच। हां, तोपर्यंत मी आता आराम पण करतो, यांचा यांना जाऊ दे 2 मॉलला, मी मस्त चिल करतो। चला
क्वालिटी म्हणा. चला मित्रांनो, फायनली आपली लास्ट डिलिव्हरी देतोय. आता 3 वाजलेत, आम्हाला झोप पण नाही, काय नाही आवाज झालं. चला आम्ही आता लास्ट डिलिव्हरी देतो आणि मग आपण भेटू आता पुढेच डायरेक्ट जातानाच एन्जॉय मजा करत. चला लय कंटाळा आला. इथे मग इथे आम्ही डायरेक्ट याच्यात इथे पार्किंगमध्ये आलोय, तिथे माल उतरवत आहे. चला मित्रांनो, आपण फायनली निघालो. मुंबईवरून बोलतोय, पुण्यातून निघालो आपण. 22ला सोडला आता इथं वाकडला आणि आम्ही आता निघालो. आता आम्ही सध्या कुठे आहे? पिंपरी का चिंचवड? पिंपरीमध्ये आहेत ना? चिंचवडमध्ये. चिंचवड पिंपरीच आहेत आपण. चिंचवडच्या आपल्याला लेप मारत आहे आणि आम्ही थेट आता घरी आम्हाला वाजतील आता 10, 10:30, 11 वाजतील याला. तर ट्रॅव्हलिंगला कंटाळा येतो, पण जरा एन्जॉय आम्ही करतोय. मोबाईल स्विच ऑफ झाला होता, चार्जिंगला लावला. चार्जर पण आहेत आपल्याकडे, आता चार्जिंगला लावला मस्त. आणि आता घरी जाऊ, एन्जॉय करू मस्त. चला काय कॉमेडी. तर मित्रांनो, मी बोलतोय का आपले जर तुम्हाला बँकेचे ब्लॉग आवडत असतील तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि असे पण कुठे सीएनजी दिलाय? नाव कुठे? नाव होतं ना सीएनजी गाडीत नाही, लफडा झालाय मोठा. बघू आता कुठे सीएनजी भेटत तर टाकून घेऊ सीएनजी. आणि आता पुन्हा सोडतोय, तेच बघतो मी पण. चला फोन एमके बांग. हॅलो, हा वहिनी बोल. आता आम्ही पुन्हा सोडू निघलोय. बघू आता 10:30, 11:15 वाजतीलच. म्हणजे अंदाज जेवढ्यात लवकर येता येईल तेवढं लवकर येऊच, पण अंदाज लावतोय असा. हा नाही, मी घरी थांबल ना. हा ठीक आहे, चालेल. मी लोकेशन लावलंय. हा चला, वहिनीचा पण कॉल आला होता. चला मित्रांनो, थोड्याच वेळात आपण भेटू. हा तुला झालं होतं आपण मागाशी येताना. चला आता लोकेशन चेक करतो. ब्लॉग मित्रांनो, तर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट आणि करून टाका. चला व्हिडिओ पण थोड्याच वेळात. मी हे बघतो आता सीएनजी चेक करतो मॅपवर. बघतो ना गणपती बाप्पा मोरया. खूप मोठी मूर्ती आहे मित्रांनो. इथं पुढे लागला टोल नाका, पुढे ड्रायव्हर. तर मित्रांनो, आपण लोणावळा खंडाळा घाट, लोणावळा पण सोडला. मी शूट नाही केला, आतमध्ये पोलीस वगैरे होते म्हणून मी फोनमध्ये टॉर्च वगैरे चालू करायला लागते म्हणून मी शूट नाही केला. आणि हे बघा आमचे बांगडचे ड्रायव्हर. पुन्हा एकदा बघून घ्या तुम्ही त्यांची अवस्था काय झालेला आहे. खूप घामगीर झालेला आहे ते. आता तुम्हाला एक सीन दाखवतो मी. नाही सध्या नको, माझं जी 4 माणसं बघतायत आपल्याला, तर सध्या आपण शांती घेऊ. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. खंडाला घाट, खंडाला घाट, खुद्द खंडाला घाट, खंडाला. हे खंडाला घाट, दिस इज द खंडाला घाट. हे इथं काय बाबा? अरे मक्का होता, मक्का घेता. मक्का घ्यावा ना, टाइमपास.
हे बघा मस्त मित्रांनो, हे बघा धुका पडला बघा, धुका पडला बघा, हे बघा हा दूर दूर दूर. अगो बाई अगो, ती कोपवली बघा कशी दिसू राहिली मासंग. लाईट दिसणार, बाकीचं काही माहोल नाही दिसणार. तर आता मी एकच एवढा बोलतोय काय, फनीएस्ट म्हणजे मी ट्राय केला मी कॉमेडी करायचा, पण ते कसं सवय राहिली नाही ना पहिल्यासारखी कॉमेडी करायची, त्यामुळे अजून करत राहील तुमच्यासाठी. मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत राहील कधीतरी, पण करेल एकदा तरी मी करेलच व्यवस्थित. तेव्हा तुम्ही मला सांगा का हा आज भाऊ अजय आज तुझा ब्लॉग परफेक्ट कॉमेडी झाला, तेवढा मला फक्त तेव्हा सांगा. मी ट्राय करतोय कारण की मला सवय नाही आहे. आता भरपूर वर्ष झाला गॅप पडला, कधी मी असा ब्लॉग कधी केलेला नाही, समजून घ्या मला थोडंसं. आणि मी स्वतःहून जे मनात येईल तेच बोलतोय, जे तुम्हाला रिअल चाललंय तेच दाखवतोय. यालाच तर बोलतात ब्लॉगिंग, अजून काय. आता बघा आता व्ह्यू बघा, तरी पण नाही हो नाही. पण घे ना तुम्ही करायला घे ना. हा 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 दिस इज एवढी थंडगार हवा आहे ना मित्रांनो, जबरदस्त. आणि हे बघा एक्सप्रेसला आहेत आपण आता, एक्सप्रेस एकदम नॅशनल हायवेला आहे. मगाशी जेव्हा मी स्टॉप घेतला होता ना नाही का, तुम्ही ही जे मी ऍक्टिंग करतो आता ते फक्त ओळखा आणि मला कमेंट करून सांगा की ती ऍक्टिंग कोणाची. 3, 2, 1 ही ऍक्टिंग कोणाची कमेंट करून सांगा ही ऍक्टिंग कोणाची आहे. तर इथे ट्रॉफिक लागली होती ना आपल्याला तो बॅनर नव्हता, इथं बॅनर कोणता होता ओळख. या बाय आज शिंगवा बोल ना गाणी. चला भेटू पुढे आपण आता. झाला आता एंड होतोय, खंडाला घात एंड. तर मित्रांनो भावांनो, रात्रीचे वाजलेत 11:15. अजून काय आपण घरी पोचलो नाही. आता आपण आहेत मसा आणि खूप झोप आले. आम्ही भुजिंग आणि बिर्याणी खाल्ली, तंदुरी आणि बिर्याणी खाल्ली. आणि खाऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो कारण की भूक पण लागली होती. मग मी शूट नाही केला तिथं, भयंकर पाऊस होता तिथं. मी बोललो मोबाईल भिजेल म्हणून मी मोबाईल गाडीतच तिला ठेवून आणि तिथं खाऊन वगैरे घेतला. आम्ही निघालो आणि आता निघालो तर मशाला पोचलोय. अजून एक अर्धा तास लागेल पोचायला घरी. तर मी ब्लॉग इथंच एंड करून टाकतो. मित्रांनो माफी असावी, जेवढा एंटरटेन करूशी वाटला पण कसा करता आला तेवढाच केला. त्याच्यासाठी आपला सामने वाला भी अपने को उतना ही कड़क मिलना चाहिए, तब एंटरटेनिंग होता है. ये तो आपको पता ही होगा. और आप स्क्रिप्टेड नहीं करते हे भी आपको पता है. आपण काही स्क्रिप्टेड नाही बनवत. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून टाका. मग उद्या काय बोलायचे आहेत का तुला शेवटचे 2 शब्द. छान झोप आले. थकलोय अक्षरशः. 6 घंटे झाले आत्ताचे. आणि आधी सकाळी 1 वाजता रात्री निघालो होतो तेव्हाचे 7 घंटे. 7 आणि 6 13 घंटे. 13 घंटे आपण ट्रॅव्हलिंग केले. आणि तिथं पण कंटिन्यू 60 किलोमीटर तिथे आतमध्ये पुण्यामध्येच 60 किलोमीटर आपण
इकडून तिकडे म्हणजे असं 25, 13, 15 असं 4 टाइम फेऱ्या मारल्यात आपण. म्हणजे 60-70 आसपास तिथंच झाला. तर भरपूर ट्रॅव्हलिंग झाली आज. मी काय जास्त शूट नाही केला. काय शूट करा की काय मजाच नव्हती तशी. काय शूट करून पण फायदा नाही. जाऊ दे, जेवढा घेता आला तेवढा घेतला. जेवढा आपला झाला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. मी आता इथंच रजा घेतो आणि ब्लॉग एंड करतो इथंच. तर चला आपण भेटू पुढच्या कडकवाल्या ब्लॉगमध्ये. कारण की मी घरी जाऊन मी डायरेक्ट झोपणार आहे आता. मला थोडंसं म्हणजे जामच झोप आले आता. तर मी झोपेल जाऊन घरी. तर चला मी ब्लॉग इथंच एंड करतो मित्रांनो. तुम्हाला बाय बाय बोलतो आता आणि इथंच रजा घेतो. तर गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय, टेक केअर. भेटू आपण पुढच्या कडकवाल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.